भिवंडी तालुका शिवनगर चौधरपाड़ा जिला परिषद स्कूल के प्राथमिक शिक्षिका सम्मानीय श्रीमती शीला विलास कदम के रिटायरमेंट के शुभ अवसर पर भिवंडी तालुका शिवनगर जिला परिषद केंद्र शाला में सत्कार समारोह का आयोजन मान्यवरों के उपस्थिति में बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर पंचायत समिति माजी सभापति कृष्णा वाकड़े, लोनार ग्रुप ग्राम पंचायत सरपंच वनीता जाधव, ग्राम सेवक वीडी ढोंडगे, केंद्र प्रमुख प्रिया पाटिल, माजी केंद्र प्रमुख सुनील पाटिल के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, शिक्षक, विद्यार्थी तथा शिवनगर चौधरपाड़ा के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर जिला परिषद स्कूल के प्राथमिक शिक्षिका सम्माननीय श्रीमती शीला विलास कदम को शाल पुष्प देकर स्वागत किया। भारतीय संस्कृती असते, भारतीय संस्कृती आहे, भारतीय संस्कृती आहे। आज आपण या आपल्या सन्माननीय सेवाकृतीच्या मूर्ती शीला कदम मॅडम यांच्या सेवाकृतीच्या कार्यक्रमासाठी आमच्या शिवनगर शाळेतील शिक्षिका सौ शीला विलास कदम यांच्याबाबत आपण थोडक्यात परिचय बघूया। सौ शीला विलास कदम यांचं माहेरचं नाव आहे श्रीमती शीला गोविंदराव भोसले। त्यांना 3 भाऊ व 2 बहिणी, आई वडील असा त्यांचा परिवार आहे। वडील हे सैन्य दलात, आई ही गृहिणी आहे। भाऊ देखील सैन्य दलात कार्यरत आहे। सासर हे कोयनाग्रस्त प्रकल्पातून अनगाव येथील रोहिणी या गावात निवासित झाले आहे। 2 दीर, 1 नणंद, सासू असा सासरचा त्यांचा परिवार आहे। मॅडमचे मिस्टर श्री विलास कदम हे देखील इंडियन एअरफोर्समध्ये होते। सध्या ते सेवानिवृत्त झालेले आहेत। कदम मॅडमना एक मुलगा श्री रोहित कदम व एक मुलगी सौ नेहा कदम माळी अशी 2 अपत्ये आहेत। मुलगा व मुलगी उच्च शिक्षित असून मुलगा हा MBA होऊन नेस्ले कंपनीत कार्यरत आहे, तर मुलगी कॉम्प्युटर इंजिनियर होऊन जॉब करते। मॅडमची सून सौ पूजा कदम ही इंटिरियर डिझायनर, तर जावई श्री अभिषेक माळी हे देखील कॉम्प्युटर इंजिनियर असून तेही जॉब करत आहेत। असा मॅडमचा सुखी परिवार आहे। मॅडमचे शिक्षण हे BA DED झालेले आहे। मॅडमना गायन, वाचन व अनेक उपक्रमामध्ये सहभागी होण्याची आवड आहे। मॅडमची पहिली शाळा ही जीप शाळा आटकोली, तालुका भिवंडी येथे असून तिथे त्यांनी 27/3/1997 ते 17/7/2003 अशी 6 वर्षे नोकरी केली। त्यानंतर त्यांची दुसरी शाळा जिल्हा परिषद शाळा शिवनगर, तालुका भिवंडी येथील असून त्यांनी 18/7/2003 पासून आजपर्यंत सेवेत आहेत। या शिवनगर शाळेत अध्यापनाची 21 वर्ष त्यांनी सलग सेवा म्हणून केली। अनेक विद्यार्थ्यांना मॅडमनी घडविले, कर्ते केले। अशा मॅडमनी एकूण 27 वर्ष सेवेमध्ये आहेत। 18/6/2003 रोजी शिवनगर शाळेवर त्यांनी आपली ड्युटी सुरू केली आणि त्यावेळेला मी जिल्हा परिषदेशी होतो। कदम फॅमिली त्यांचे मिस्टर रोज त्यांना या ठिकाणी घेऊन यायचे आणि असं करत असताना 21 वर्ष या शाळेवर त्यांनी सेवा केली।
आमच्या या शिवनगर शाळेवर चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं आणि आमच्या गावातील परिसरातील विद्यार्थी घडवून आणि चांगल्या प्रकारे उच्च शिक्षणासाठी आणि काही चांगल्या प्रकारे नोकरी करण्यासाठी प्राप्त झाले। आज आमच्या गावातील रत्ना सोरे ही डॉक्टर झालेले मॅडम। अशा प्रकारे अनेक विद्यार्थी या गावातून या शाळेतून 21 वर्षाच्या कालावधीमध्ये कदम मॅडमच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार आली नाही। हे मिलिटरीमध्ये असल्यामुळं यांना कुठल्या शाळेवर जावा फक्त शिला मॅडमनी सांगितलं तरच जाऊ शकल्या असत्या आणि कोणताही पुढारी घालू शकला नसता। म्हणून ते त्यांच्यामुळं बघा, पती परमेश्वर बोलतो आपण, तर त्याच्यासाठी पत्नीसाठी हा पती परमेश्वर असतो आणि म्हणून कल्याणपासून जवळची शाळा शिवनगर ही कदम मॅडमने चांगल्या प्रकारे, जरी त्यांची बदली कोणी करू शकला नसता, एखादी समजा शिक्षिका असती ती बोलली ते चॅलेंज केलं असतं आम्हाला त्यांनी का माझी बदली करूनच दाखवा, मी मुलाला शिकवू शकणार नाही। परंतु कदम मॅडमच्या बद्दल आमच्या गावातल्या बघा किती महिला आलेले आहेत। मला तरी वाटतं हा जर पावसाळ्याचा काळ नसताना तर मॅडम आपण बाहेर पटांगणात कार्यक्रम घेतला असता, परंतु परिस्थिती तशी नाही। असो, जे लोक आल्यात आणि ज्या आपल्याला निरोप देण्यासाठी आलेले आहेत ते सर्वजण आपल्यासाठी आलेले आहेत आणि याच्या अगोदर जे रिटायर झालेले शिक्षक आहेत, मला गंगे सरांच्या बद्दल त्यांनी फार उशिरा सांगितलं, तसं काही समजून घेऊ नका, कारण या शाळेवर अनेक शिक्षक आले आणि गेले पण सर्वांनी चांगलं काम केलेलं आहे। ही तुम्हाला, जरी आम्ही तिथे नसलो निरोप द्यायला, परंतु तुम्ही चांगलं काम केलेलं आज आम्ही आमच्या शब्दातून तुमचा चांगला उद्गार करतो आणि असे शिक्षक आमच्या शाळेवर येऊन चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल मी कदम मॅडमचं आणि त्यांच्या पतींचं अभिनंदन करतो आणि असंच आपण सर्वांनी या गावावर, आमच्या शाळेवर तुम्ही प्रेम दाखवलं, आमच्या विद्यार्थ्यांना शिकवलं, त्याबद्दल या निरोप समारंभाच्या निमित्त आपल्याला सर्वांना मी आपल्या आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। करायचं आहे शिला कदम, त्यांचं नाव बघितलं ना तर त्या नावामध्येच बरंच काय आहे। मी साधारण इथे 2003 पासून त्यांना ओळखतो। 2003ला त्या शाळेत होत्या। आम्ही इथे असणारे गोपाळ भोईर, नंतर भवानी असणारे पांडू भोईर, अरुण भोईर आणि इतर सगळी मंडळी, कारण माझा जाण्या येण्याचा मार्ग हाच होता। मी लोणारलो होतो, जाताना येताना मॅडम भेटायचा, नमस्कार करायचा आणि किंबहुना काही कार्यक्रम असले, केंद्र शाळा असायची आणि त्या केंद्र शाळेमध्ये आम्ही एकत्र कुठल्या उपक्रम असेल किंवा कुठल्या मीटिंग असतील तर यासाठी आम्ही इथे उपस्थित राहायचो। त्यांचा जर बघितलं, बऱ्याचशा लोकांनी त्यांचा या आता केंद्रातील शिक्षकांना सुद्धा अनुभव आला असेल की त्यांचं एकदम स्मित हास्य आणि शांत स्वभाव, अशी ती व्यक्ती, अशी ह्या व्यक्ती। आणि सगळ्यात महत्त्वाचा गुण त्यांच्याकडे असेल कोणता, तर ते किती पण आता सेवा दिली त्यांची भरपूर खूप अनुभव आहे। चांगल्या प्रकारचं त्यांचं वर्ग अध्यापन असतं, चांगल्या प्रकारची मुलं असतात आणि जी काही आता साहेबांनी, वाकडे साहेबांनी सांगितले त्यांच्या गावातील मुलं त्यांच्यामुळे एवढे पुढे गेलेत असं पण म्हटलंय। आणि खरं आहे, एवढं सगळं त्यांच्याकडे गुण असून विद्यार्थी चांगले घडवत असताना आमच्या प्रिया पाटील मॅडम नेहमी सांगतात का त्यांचा वर्ग जाऊन बघा। आणि खरोखरच मॅडम ही सगळी अधिकाऱ्यांची पण तुमच्या पाठीवर काम आहे, पण काही आमचे शिक्षक पण म्हणतात की त्या मॅडमकडे जे वेगळे गुण आहेत आणि त्या गुणाच्या अनुषंगाने मला बोलावंसं वाटतं की त्यांना जर एखाद्या वर्गाची, एखाद्या मुलाची जरी समस्या असेल तर ते कोणाशी डिस्कस करायला अजिबात, म्हणजे आपण कमी पण असं काही मानत नव्हत्या। कोणतीही समस्या असो तो समोरच्या किंवा आपल्या सहकार्याशी त्या सहज यूज करत आणि त्याच्यावर उपाय कसा करायचा, म्हणजे सातत्याने शिकण्याची वृत्ती ते मुलं विद्यार्थ्यांना शिकवायच्या, पण तरीसुद्धा सातत्याने शिकण्याची वृत्ती जी शिक्षकामध्ये, तो शिक्षक नेहमी आघाडीवरच राहतो आणि त्यांचं एक प्रतिबिंब हे शिला कदम मॅडम आहे। त्यांच्या नावातच शीलवान, शालीनता, लाडीपणा आहेच आणि त्या नावाप्रमाणे त्यांचा स्वभाव प्रेमळ आहे, अतिशय प्रेमळ, ज्यांचा मनन अगदी प्रेमळ आणि दिलदार, बोलणं अगदी दमदार, त्यांचं
बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, कामात ते अगदी जबाबदार आणि नेतृत्व पाहिलं तर त्यांचं अतिशय शानदार, त्याचबरोबर दिसायला ते अगदी रुबाबदार आणि दिमागदार असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. खरंच फार अतिशय त्यांच्याकडे पाहिलं ना की आपल्याला सुद्धा असं म्हणजे चांगलं वाटतं, खूप चांगलं वाटतं त्यांच्याकडे पाहिल्यावर. आणि त्या आता सेवानिवृत्त सुद्धा होत आहेत. प्रथम त्यांना मी शुभेच्छा देते सेवानिवृत्तीच्या, पण आम्हाला सगळ्यांना त्यांची फार आठवण येत राहील. त्या नेहमीला असं भेटलो की आपुलकीने चौकशी करण्यात, त्याचबरोबर त्यांचं स्मित हास्य आम्हाला आठवत राहील आणि खूप आत्मीयतेने चौकशी करण्यात. आणि आम्ही शिवनगर शाळेमध्ये बरीच वर्ष त्यांच्यासोबत जो काळ आम्ही घालवला तो कायम स्मरणात राहील. कारण त्यांचं जो अभ्यासू वृत्ती तर आहेच त्यांची, त्याचबरोबर इतरांना सहकार्य करण्याची वृत्ती, मदत करण्याची वृत्ती कायम लक्षात राहील. आणि विद्यार्थी घडवण्यात जर त्यांचं पाहिलं तर त्यांचा वर्ग 100% प्रगत. इंग्रजी विषयात त्यांचा हातखंडा, छान पद्धतीने शिकवणार इंग्रजी आणि इतर विषयसुद्धा, गणित असेल, मराठी असेल किंवा विज्ञान, सर्व विषय व्यवस्थित शिकवणार त्या मुलांना आणि ना खूप आत्मीयतेने घेणार. त्या विद्यार्थी पण तेवढंच त्यांना जीव लावतात, कारण त्यासुद्धा विद्यार्थ्यांवर खूप प्रेम करतात. मला तर वाटतं त्यांना म्हणजे असं विद्यार्थ्यांशिवाय ना त्यांना राहायला त्यांना सुद्धा वाईट वाटणार आहे. म्हणजे त्या इतक्या सुंदर दिसत आज, पण एक निराशेची झलक त्यांच्या चेहऱ्यावर दिसते, कारण त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये आता म्हणजे रोज असं त्या विद्यार्थ्यांना भेटणार नाहीये. मध्ये मला असं वाटतं या शाळेची कायापालट झालं. त्याला कारण असं की जानेवारीमध्ये अरुण भुईर, गोपाळ भुईर आणि दिनेश निकटे आणि जानेवारी गेल्या सरताच आलेल्या कदम मॅडम आणि वाकडे साहेब सांगितल्याप्रमाणेच की अगदी थोड्या दिवसामध्ये या शाळेला एक वेगळे दिवस आले. त्याला स्टाफ खूप चांगला आला होता, प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग घेणं, त्याच्यानंतर केंद्रप्रमुख पद नव्यानेच उद्भवलेलं आणि आमचं सतत येणं जाणं हे केंद्र शाळेतच असायचं. कारण इतका व्याप असायचा तेव्हा काही गुगल लिंक वगैरे काय नव्हती की दिवसात 4 परिपत्रक पडत नव्हते. जे काय परिपत्रक द्यायचे लिहायचे ते इथेच येऊन द्यावं लागत होते आणि बराचसा वेळ द्यायचा आमचा इथे. त्याच्यामुळे कदम मॅडमचं बोलणं किंवा वागणं किंवा त्यांच्याशी संवाद साधणं हे सुखच आलं. कारण तेव्हाचे आधीचे केंद्रप्रमुख जाधव सर होते आणि बराचसा वेळ आमचा इथे जायचं. त्याच्यानंतर आदरणीय पाटील सर आले, त्याच्यानंतर पण तीच परिस्थिती झाली. पण आता तसं काही राहिलं नाही. आता जी कागदपत्र येतात ती पूर्ण ऑनलाईन येतात आणि आपण ती ऑनलाईन करत असतो. कदम मॅडमविषयी मला प्रत्येक आतापर्यंत जेवढे काही मनोगत व्यक्त केले प्रत्येकाने सांगितलं की मॅडम आदर्श शिक्षक आहेत, पण मी त्याच्याही पुढे जाऊन सांगेन की आदर्श माता आहेत. त्याला कारण असं की मॅडमची नोला जर पाहिली तर 27 आहे आणि जर डीएडचं मला असं वाटतं काहीतरी म्हटलं 93 का 94 डीएड असेल, म्हणून म्हटलं की ते आदर्श माता आहेत. मग आदर्श मातांसाठी जर काळ्या झाल्या तर फार बरं होईल. त्याला कारण असं की आपल्या मुलांचं संगोपन चांगलं झालं पाहिजे, हा त्यांचा विचार त्यांनी पहिल्यांदा आपल्या घरात आणला जाणार. बरेच वेळा आपण भाषण देत असतो मुलांचं संगोपन झालं पाहिजे, संगोपन झालं पाहिजे. लोकांसांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र पूर्वपाषाण अशी एक म्हण आपल्याकडे आहे, पण तसं त्यांच्या बाबतीत नाही. आणि आता जर तुम्ही ते कॅल्क्युलेशन जर केलं तर अजून त्यांना 14 महिने बाकी आहेत, बरोबर ना. आता पण त्यांचा त्याच आदर्श कुटुंबासाठी आपण काहीतरी देणं लागतो हा हेतू त्याने डोळ्यासमोर ठेवलं आणि त्याने आता पण तोच निर्णय घेतला की मला जास्तीत जास्त वेळ माझ्या कुटुंबासाठी देता यावा, म्हणून म्हटलं की ते आदर्श माता आहेत. शीला कदम मॅडम यांची स्वेच्छा निवृत्ती दिवस. एका डोळ्यात आसू तर एका डोळ्यात हसू. आमची ओळख झाली ती 1997-98चा म्हणजे समताधिष्ठित अभ्यासक्रम या सालामध्ये हे ट्रेनिंग पडगा येथे निवासी ट्रेनिंग होतं आणि सगळेच म्हणतात शीलवान, चारित्र्य संपन्न, गुणवान, गुणवत्ताधारक. तर अशा ह्या मॅडम सौंदर्यवती होत्या आणि त्यावेळेस समताधिष्ठित अभ्यासक्रमामध्ये त्यांची भारत माता ही जी भारत माता होती तर त्या भारत मातेला त्यांना सर्टिफिकेट सुद्धा मिळालं असेल गाण्यामध्ये. इतकं सुंदर आम्ही ते प्रोग्राम केलेले आहेत निवासी ट्रेनिंग. आणि मी भानू तुला देव कोणाच्या घरी ग, भानूला आईलन कोणाकोणाच्या बरू ग, देव का तुला नाशिक शहरा द्राक्षे विकून जन्म जाईल वाया. हे गाणं तुम्हाला आपलं लोकगीत आहे माहिती आहे. तर या गाण्यावर हे गाणं आम्ही स्वतः तयार
तयार करून आम्ही त्या गाण्यावर सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग घेतला. नुसतं सांस्कृतिक कार्यक्रम नाही तर गुणवत्ता वगैरे याच्यामध्ये पण सुद्धा आम्ही त्यावेळेस, मी 94ला लागलेले, 1994 आणि हा 1997, म्हणजे त्यावेळेस आमची जरा म्हणजे नवीनच असल्याने आमच्यामध्ये खूप उत्साह होता की हा प्रोग्राम घ्या, तो प्रोग्राम घ्या, याच्यात सहभाग घ्या, त्याच्यात सहभाग घ्या. एक प्रकारे म्हणजे उत्साहवर्धक म्हणजे आमची मानसिक तयारी होती. आणि अशा ह्या शीला कदम सुस्वभावी आणि अशा ह्या सेवानिवृत्तीच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा देते. 2 मिनिटं हे बोलले ते धन्यवाद. मला आज खरं तर या ठिकाणी खूप आनंद झाला आहे. ज्या शाळेमध्ये मी नोकरीला सुरुवात केली, आज त्या शाळेमध्ये मी माझ्या बहिणीच्या कार्यक्रमाला आलोय. ज्या गावाने खूप प्रेम केलं आमच्यावर. पंढरपूर सरांनी मगाशी सांगितलं की 2003 पासून या ठिकाणी शाळेची कायापालट व्हायला सुरुवात झाली म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला जे गायडन्स होतं ते गायडन्स कशा प्रकारे मिळालं. गायडन्स देणारे जे मित्र होते, पांडुरंग भोईर सरांसारखे, जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं आजही नाव आहे, खूप प्रसिद्ध आहेत आपल्या कार्यामध्ये, त्यांनी कुठलाही मनात किंतूपर्यंत न ठेवता आमच्याशी मैत्री केली. त्याचप्रमाणे माझे सहकारी मित्र दिनेश लिंके सर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. त्यांनी सुद्धा खूप सहकार्य केलं. नवीन असल्यामुळे मला प्रत्येक काय करायचं नेमकं हे गायडन्स करत गेले आणि तशा प्रकारचं कार्य हे आमच्या हातून होत गेलं. त्यात मग मॅडम आल्या एक 6 महिन्यानंतर. तिथून जी आमची जोडी जमली ती खूप सुंदर. कारण मॅडमना मला एकच सांगायचं होतं, मॅडमचं कार्य काय आहे, मॅडमने काय केलेलं आहे हे मी सांगत नाही, हे सर्वश्रुत आहे. या गावातील पालकांना माहिती आहे, त्यांच्या मैत्रिणींना माहिती आहे, त्यांच्या सहकार्यांना माहिती आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलेलं आहे त्या संपूर्ण विद्यार्थ्यांना माहिती आहे की मॅडम काय आहे. मॅडम, तुम्ही नोकरी करत असताना तुमच्या मनात 100% काहीतरी राहून गेलेलं असेल की हे करायचं राहून गेलं, ते करायचं राहून गेलं, नोकरी करत असल्यामुळे हे जमलं नाही, ते जमलं नाही. आज तुम्ही रिटायर होता, तुम्ही रिटायरचा काहीतरी प्लॅन तुम्ही ठरवलेला असेल 100%. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आज तुम्ही, मला वाटतं माधुरी दीक्षितचा एक पिक्चर आहे मराठीतला बकेट लिस्ट म्हणून, तो एक बघा. त्यामध्ये माधुरी दीक्षित काय करते ते बघा. थोडक्यात एवढंच सांगतो की एक लिस्ट बनवा, तुम्ही काय नाही केलं आजपर्यंत. आणि ही तुमची सेकंड इनिंग आहे, ही सेवापूर्ती नाही, ही सेकंड इनिंग आहे. ही सेकंड इनिंग एकदम स्वच्छंदी जगा, एकदम मनपसंत सगळं करा. पोहायला येत नाही ना, लावा क्लास, शिका पोहायला. गाडी येत नव्हती तुम्हाला, लावा क्लास, शिका गाडी. हा, सायकल येते तर माहिती आहे मला, पण येताना तो तरच समोर आठवण गुरुजी होते. गुरुजींच्या गाडीवर बाई यायच्या आणि आम्हाला भीती वाटायची शनिवारची. का तर बाईंचं वजन पहिल्यापासून जास्त आणि गुरुजी असे होते. आणि गुरुजींची विशेषता म्हणजे 9 वाजेपर्यंत थंडी जायचीच नाही त्यांची, असेच करायचे ते. दर शनिवारी आम्ही शेकोटी लावून ठेवायचो आणि बाईंना सांगायचं तुम्ही पण जातो शेकोटी बसा, 9 वाजेपर्यंत गुरुजी आलायचे नाही. आम्हाला भीती वाटायची. दिनेश आम्ही बोलायचो मॅडम जरा सांभाळून या, असं तो एक गमतीचा भाग होता. मॅडम बद्दल बोलायचं झाला, दर शनिवारी आम्ही मुलांना घेऊन कवायत आमची असायची मंदिरामध्ये. खूप सुंदर कवायत व्हायची, मुलंही यायची, गावातल्या लोकांना सुद्धा सगळ्यांना माहिती होतं. तुझी तब्येत नाही ठीक आहे ना, जाऊ दे, नको जाऊ ना एक दिवस. मम्मी नाही, माझ्या मुलांचं नुकसान होईल. म्हणजे आम्ही जशी मुलं तशी शाळेतली मुलं पण तिने तिची करून घेतली होती. प्रत्येक बॅच मधलं हे असं आहे, ते तसं आहे. रोज जेव्हा पण फोनवर पण आम्ही बोलतो तरी पण तिचं चालूच असतं. ती म्हणजे मला आता कळत नाही की हे रिटायरमेंट झाल्यानंतर 31 तारखेनंतर ती कसं आहे सगळं विसरणार तर नाहीच, पण पुढे जावं लागणार आहे. तर आता काय नाही, मम्मीला तेच आता नो टेन्शन ओनली पेन्शन, मस्त लाईफ जगायची. आणि आई म्हणून तर तुम्ही शिक्षिका म्हणून बघितलं म्हणजे तुम्हाला अंदाज आलाच असेल, आई म्हणून ती अजून खूप 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 वरती आहे आमच्यासाठी.
तिला कधीच राग येत नाही. म्हणजे एवढ्या वर्षात आम्ही अभ्यासामध्ये चुकलो तर राग येईल, पण असं काही तिला सांगितलं ना, तिला राग हा प्रकार नाही. पप्पांवर चिडत असेल, मग पप्पा असे करतात, पण आमच्यावरती कधी राग करत नाही. म्हणजे मला असं लक्षात नाहीये की तिचा स्वभावच तापट नाहीये. त्यामुळे तुम्ही बघा आमच्या मामा मामी सगळ्या इकडे आल्यात. म्हणजे तिला अपेक्षा कुठेतरी होती, पण तिला माहीत नव्हतं हे सगळं येणार आहे. ते आनंद तिच्या चेहऱ्यावर बघून मला पण खूप आनंद होतोय. माझा भाऊ, माझे वहिनी ते खास गुजरातवरून इकडे आलेत, ते पण तिला माहीत नव्हतं आणि ती स्वतः एकदम सरप्राईज आहे त्या गोष्टीमुळे. पण तुम्हाला बघून सगळ्यांना मला खूप आनंद झाला. सगळ्या माझ्या मावश्या इथे मला दिसल्या. माझी शशी मावशी, संगीता मावशी, स्नेहल मावशी, माधुरी मावशी सगळ्या आल्या तिकडे. जर इथे हा प्रोग्राम झाला नसता तर ह्यांच्याशी भेट झाली नसती. मम्मीचा 50वा वाढदिवस होता तेव्हा मला वाटतं सगळ्यांची भेट झाली होती. पण परत मला खूप छान वाटतंय की सगळे भेटले. अरुण सर भेटले. मला लहानपणाचा तोच किस्सा आठवतो की मी छोटी होती खूप, आणि मला अरुण सर होते, गोपाळ सर होते, आणि मला वाटतं पिंपळे निकते सर होते, आणि तिथे बसून सगळे डब्बा खातात. मी सगळ्यांच्या डब्यातून खाते. म्हणजे तेवढीशी होती, आणि मी आता एवढी मोठी झाली की माझी मुलगी मी घेऊन इकडे आली. तर तो खूप इमोशनल दिवस आहे माझ्यासाठी. पण मम्मीला मी हेच सांगेन की आता जबाबदाऱ्यापासून मुक्त झाली आहे. स्वतःसाठी टाईम दे, जे मी तिला वारंवार सांगते. फॅमिली तिने आयुष्यभर केलं, पण आता थोडं स्वतःसाठी टाईम दे. एक्सरसाइज करा, सगळ्यांनी सांगा पर्सनली तिला एक्सरसाइज कर म्हणून. बाकी काय नाही, तुझ्यावर खूप प्रेम आहे मला, आणि मला आनंद या गोष्टीचा की ती माझ्यापासून 2 किलोमीटर लांब फक्त राहणार आहे. त्याचा मला खूप आनंद आहे. रिटायरमेंट ठीक आहे, माझ्या जवळ येते माझी आई. त्याची नाती, भाऊ बहीण, आई वडील त्यांची, आणि नव्याने आलेली नाती म्हणजे सून आणि जावई, आणि ते आईला बेस्ट भेटलेले आहेत. त्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला हवे. नाही, आमच्या आई ह्या खरंच कर्तृत्ववान आणि प्रज्ञावंत आहेत. अत्यंत हुशार आहेत त्या. मी एक गोष्ट सांगू इच्छिते की आता माझ्या मुलाने फर्स्ट लेवल ॲबॅकस केलं, आणि ते पूर्ण त्याला आईने शिकवलं. त्या स्वतः शिकल्या ॲबॅकस. त्याचा त्यांना ABCD काही माहीत नव्हतं, पण त्या स्वतः शिकून मग त्यांनी कियांना शिकवलं, आणि कियांना आउट ऑफ मार्क्स काढले त्याच्यात. म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे. तर तेच मी आता, आम्ही थोडंसंच बोलते, मी काय प्रिपेअर नाही केलं एवढं. पण मी आता आईनं हेच सांगू इच्छिते की आता आई, लेकी सुनेकडे जा, तू प्रोटीन खा, मस्त छान तब्येत करा, आणि मस्त आयुष्य जगा एकदम. आई आप्पा, आईना फिरायला घेऊन जा कुठे कुठे. थँक्यू सो मच. सर्व प्राचार्य, पालक, विद्यार्थी, आजी माझे विद्यार्थी, या सर्वांचं मी एक मनापासून आभार मानतो की आज माझ्या मोठ्या बहिणीचा एक आदर्श शिक्षक म्हणून तुम्ही सर्वांनी, आज सर्वांची जवळजवळ जेमतेम सगळ्यांची भाषणं झाली. मी माझ्या लाईफमध्ये कधी जेवढा भावूक नव्हतो तर आज भावूक झालो. कारण का ताईबद्दल बरंचसं तुम्ही सगळ्यांनी तुमच्या पद्धतीने सांगितलं, खूप सांगितलं. मी माझ्या ताईबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल मॅडमनी सर्वप्रथम माहेरची आणि सासरची सर्व माहिती प्रथम सांगितली. त्यावेळेस मी नुकता आलो होतो. आज या ठिकाणी आम्ही एकूण 6 भावंड, आणि 6 भावंड एकत्र येण्याचा योग मागच्या 20-22 वर्षात कधी येत नव्हता. कारण का मी 2 भाऊ आर्मीमध्ये. तुम्ही मला आर्मीवाला केलं, मी आर्मीमध्ये नाही आहे. मी कंपनीमध्ये काम करतो, सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करतो. माझे 2 भाऊ आर्मीवाले इथं आलेले आहेत. हां, तर मी माझ्या कुटुंबाचा परिचय देताना तुम्हाला एवढंच सांगेन की माझे वडील आर्मी रिटायर झाल्यानंतर आम्ही 6 भावंड, आणि 6 भावंड 1980 साली आम्ही पुण्यामध्ये आलो. त्यावेळेस नाजूक परिस्थिती होते. एक छोट्याशा साधारण घरामध्ये आम्ही पुण्यामध्ये राहत होतो. तेव्हा मला वाटतं आमची ताई 7वी पास झाली होती, मी 2री-3रीला होतो. बाकीचे 2-3 लहान भाऊ सगळे लहानच होते. एखादा पुण्याचा जन्म झाला. आणि त्यानंतर माझ्या वडिलांची एक इच्छा होती की वडिलांनी स्वतः शिक्षक बनावं. पण वडिलांना ते योग आलं नाही, कारण का मुलांना जर शिक्षण द्यायचे तर आपल्याला शहरात जावं लागेल. त्यामुळे आम्हाला ते शहरात घेऊन आले, आणि ताईला 12वीपर्यंत जेमतेम शिक्षण झालं असेल. आणि आमचे भाऊजी स्थळ घेऊन आले आणि म्हटले ना बाबा, दोघांची पसंत झाली. ताई 12वी नुकतीच 12वी झालं, तर पुढचं शिक्षण पण ताईला काय घेता नाही आलं. वडिलांची खूप इच्छा होती की
ताईंनी थोडं शिक्षण घ्यावं. ते नर्वसच होते की इतक्या लवकर आपण लग्न करतोय. पण एक चांगलं स्थळ एअरफोर्स म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की आमचे भाऊजी एअरफोर्समध्ये, म्हणजे त्या काळामध्ये एअरफोर्स म्हणजे विमान उडवणारे हे अभिमानाचं वाटायचं. लग्न झालं. पण आपण म्हणतो की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागं स्त्री असते, खंबीर स्त्री असते. मी उलट सांगेन, माझ्या बहिणीच्या मागं, माझ्या यशस्वी बहिणीच्या मागे जर कोण खंबीर उभा असेल तर आमची दाजी. कारण का दाजींनी जो निर्णय घेतला बाबा तू कसं पण कर, पण तुला शिकायचंय. जे वडिलांनी सांगितलं इच्छा आहे तुझी शिकायची, आणि तिची पण खूप इच्छा होती की ना आपण शिकलं पाहिजे. दाजींनी लग्न झाल्यानंतर 2 मुलं झाल्यानंतर मला वाटतं नेहा 2-2.5 वर्षाची होती तेव्हा तिला पुण्याला सोडलं. नेहा माझ्याकडे 1.5-2 वर्ष माझ्याकडे, म्हणजे आई बाबा आम्ही सगळे एकत्र फॅमिली होतो. आजही एकत्र आहोत. आमच्याकडे आणून सोडलं तिने आणि जवळजवळ 1.5 वर्ष नेहाला आम्ही सांभाळलं. आणि त्यानंतर ताईचं पूर्ण DED झाल्यानंतर ताईनी 1997च्या आसपास मला वाटतं DED कम्प्लीट झाला. आज तिची जवळजवळ छोट्या मोठ्या शाळा करून एक मोठ्या शाळेमध्ये, ह्या शाळेमध्ये 31 वर्ष सर्व्हिस होते. इतर शाळेमध्ये किमान 5 वर्ष सर्व्हिस झाली. आणि एक सर्व्हिस करत असताना तिने फक्त शाळेचं सर्व्हिस नाही, मी तिला आज एक आदर्श शिक्षक नाही, ती सर्वप्रथम एक आदर्श मुलगी, आदर्श पत्नी, आदर्श माता, आदर्श बहीण आणि आदर्श शिक्षिका असे सर्व गुण तिच्यामध्ये. आज एक ताई, एक मोठी बहीण शिक्षक झाल्यानंतर मी तुम्हाला ताईबद्दल उगाच काय सांगणार, पण आमच्या घरामध्ये आज 2 शिक्षक आहेत. की गाव काय आणि हा शिक्षिका काय, तर शिवाचे अधिष्ठान असलेल्या शिवप्रेमी गावच्या शिवमंदिर शेजारी शाळा मंदिरात शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात शिकवण्याचे काम करणाऱ्या शांत, शीतल, शिस्तबद्ध, शालीन, शीलवान, शिळा म्हणजे शीला कदम. मॅडम, शिव अक्षरावरून एवढं काय लिहिता येतं कारण तेवढं कार्य तुमचं मोठं आहे, म्हणून ते शब्द सुचले. शिक्षक कशा म्हणतात, शिक्षक शीलवान दो, शिस्तप्रिय दो, क्षमाशील दो, कर्तव्य दक्ष दो, गुंफितो आचार विचार उच्चारांची माला हो, शिक्षक म्हणती त्याला हो, शिक्षक म्हणती त्याला हो. शिक्षक हा असा असतो की तो मनामनात विद्यार्थ्यांच्या रुजतो, आणि तो असा रुजतो की तो जो उमलतो ना, तर तो शाळेकडून घरापर्यंत पोचतो, आणि त्या घरामध्ये पोचतो. आणि जेव्हा तो गाव त्यांचे आई वडील असतात तेव्हा ते शाळेपर्यंत येतात ना, तेव्हा ते शिक्षक नुसते शाळेतले शिक्षक न होता ते समाज शिक्षक होतात. आणि समाज शिक्षक असलेल्या अशा त्या शीला कदम मॅडम. मित्र, ब्रह्मा विष्णू महेश ही 3 नावं गुरुला घेतली जातात. 2003 साली मी सुद्धा इथेच आलो, आणि ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे ब्रह्मा कोण होते तर नित्य सर, विष्णू कोण अरुण सर, महेश कोण गोपाळ वैर. आणि तेवढ्यातच भागलं नाही बरं का, सोबत गंगा यमुना सरस्वती पण होती. या गंगा पिंपळे मॅडम यमुना, आणि सरस्वती त्या आपल्या ढोबळे मॅडम. अरे असा संगम जेव्हा होत असेल किंवा ज्या शाळेमध्ये झाला असेल तर ती शाळा का नाही होणार वाकडे साहेब, बरोबर आहे की नाही. असं सगळं काय मिळालं, आणि त्याला नेतृत्व करणार ते म्हणजे यादववाडीचं देवच माणूस. हे तुम्ही चौधरपणाचं शिवनगर नाव ठेवलं हो, परंतु त्या शिवाचं इतकं पवित्रतेमध्ये, सुंदरतेमध्ये, तेजामध्ये रूपांतर होणारे शिक्षक भेटतील, हे खरं म्हणजे ह्या शिवनगरचं अध्यात्म आहे किंवा पवित्रता आहे. शीला कदम मॅडम, तुमच्या मुलीचं भाषण ऐकलं, सुनेचं भाषण ऐकलं, भावाचं भाषण ऐकलं, आणि सगळेजण भाव खाऊन गेले. खरं पाहता असं प्रत्येकाच्या जीवनात येत असतं, परंतु शिक्षकांनी
समाजामध्ये शाळेमध्ये काम करत असताना आपलं स्वतःचं काम करत असताना कदम मॅडमला नक्की आठवा. कदम मॅडमला आठवण्यासाठी त्यांचा आडनाव पण आठवलं तरी पुरेसं आहे आपल्यासाठी. कदम ऐसा रखो निशान बन जाए, कदम ऐसा रखो निशान बन जाए और काम ऐसा करो पहचान बन जाए, काम ऐसा करो पहचान बन जाए. धरा बाग फुलांची फुलवून सदा, कर्तव्यातून झळके त्याग खरा. सुंदर मन मोकळे जीवन, मेहनतीस वाहिलेले, ओळख झाली तेव्हापासून रूपशिलाचे असे पाहिलेले. शांत संयमी साधे सर असे व्यक्तिमत्व मोहक मधुर, प्रशासनाच्या वाटचालीवर चालत राहिले अविरत खंबीर. धडपड निरंतर चाललेली नवनिर्मितीच्या ध्यासापायी, विद्यार्जन संस्कार संस्कृती कास धरली सत्यापायी. हास्य कमळ जणू शोभते, गोरे गोमटे वदन साजरे, होऊनी प्रेरणा स्रोत मुलांची, नव आकांक्षांनी ती आकारे. नेहा रोहित ही रत्ने जन्मा घालून धन्य जाहली, विलास राहता उभे साथीने, विसरूनी आयुष्याची कमान सजली. आता मी तिला सांगते, विसरून जातू एफएलएन आता, विसरून जातू एफएलएन आता, वी स्कूलचे ॲप आता, नको हिशोबा आता आहाराचा, शांत सुखाने जग आता. जग आता तू नव्याने, साठीला जीवन सजले, आनंदाने हो सेवा मुक्त, सही सलामत म्हण सुटले, सही सलामत म्हण सुटले. आतापर्यंत सगळ्यांनी मॅडमबद्दल खूप काही सांगितलं, पण आज माझ्या पुढे उभा राहतोय तो दिवस ज्या दिवशी आम्ही इथे हजर झालो होतो. एका वेळेस आम्ही 6 जण इथे हजर झालो होतो 2019 साली, आणि आमच्या पुढे प्रश्न होता खरंच, कारण आम्ही पूर्ण नवीन होतो इथे, आणि तेव्हा आम्हाला एक आधारस्तंभ सापडला, आणि तो म्हणजे आमच्या मॅडम. आम्ही तेव्हा सुद्धा विचार करून आज सुद्धा विचार करतोय की तेव्हा जर मॅडम नसते तर आपलं काय झालं असतं या गावामध्ये, कारण कोणाशी परिचय नव्हता, सगळं नवीन परिसर होता, आणि एवढ्या मोठ्या गावामध्ये काम करायचं असतं तेव्हा अनेक प्रकारची लोक असतात, त्यांना सामोरं जावं लागतं. आणि अशा वेळेस आम्हाला मदत केली ती कदम मॅडमनी. कोणताही प्रसंग येऊ द्या, कोणतंही काम येऊ द्या, आम्ही आशेने बघायचं आमच्या कदम मॅडमकडे, आणि त्यांचा हा स्वभाव गुण आत्ताच नाही पहिल्यापासून तसाच आहे. कारण सगळ्यांना त्यांचा अनुभव आहे, आतापर्यंत सगळ्यांनी त्यांचं भूतकाळातल्या आठवणी सांगितल्या, आणि त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ना ते कोणाचंच नाही आहे, म्हणजे फक्त दिसण्यातच छान सुंदर सालस अशा नाही आहेत, मूळ स्वभाव त्यांचा तसा आहे. सगळे म्हणाले त्या कोणावर कधी रागावल्या नाही, कधी भांडल्या नाही. खरोखर त्यांच्याबद्दल एकच शब्द आपण सांगू शकतो, अजात शत्रू म्हणून एक शब्द आहे, ज्याला कोणीही शत्रू नाही आहे अशी ही व्यक्ती आहे. आणि ह्या व्यक्तीच्या आमच्याबरोबर आम्ही तिथे 5 वर्ष आम्ही काढले, खूप अनुभव घेतले, अगदी आमच्या लहान बहिणींप्रमाणे, आमच्या वेळप्रसंगी आमच्या आईप्रमाणे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांच्यामध्ये अनेक गुण आहेत, कोणकोणते सांगावेत. कधी एखादी जेवणामध्ये भाजी जरी चांगली असली ना तरी पण ते मॅडम आवर्जून सांगणार आज भाजी छान झाली हो. हे मनाचा मोठेपणा असतो, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मोटिवेशन करणं हा मनाचा मोठेपणा असतो, या व्यक्तीमध्ये आहे. आणि खरोखर इतर सुद्धा गावातली कोणतीही माहिती असो, कसलंही सर्वेक्षण असो, मॅडम शिवाय ते अपूर्ण होतं. कोणीही गावातली व्यक्ती होते, एवढं मोठं गाव आहे, प्रत्येक वेळेस थोडेफार काय सगळे चांगलेच अनुभव येतात असं नाही, कधी कधी वादविवादाचे प्रसंग सुद्धा हजर होतात, आणि तेव्हा आमच्या पाठीशी असायचे आमच्या मॅडम. आता मॅडम नसताना आमचं कसं होणार आहे, तरी आम्ही आमच्या पहिले प्रयत्न करूच. सगळ्यांना भरपूर अनुभव आहेत मॅडमचे, आणि तसेच भरपूर बोलण्यासारखं आहे, पण खरंच वेळ कमी आहे. तरी मी मॅडमने एवढं सांगू इच्छिते की ही तुमच्या जीवनाची आता किंवा तुमच्या कार्यपद्धतीची शेवट नाही मॅडम, हा प्रारंभ आहे. आणि हा प्रारंभ खरंच ओळखा, स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःच्या फॅमिलीकडे, कुटुंबाकडे तुम्ही भरपूर लक्ष दिले. बॅग नसायला नको बघा, बॅग नाही ना, बॅग आली पाहिजे, बॅग आली पाहिजे. त्यांचं आपण मनापासून शिवनगर व लोणावळे यांनी आपापली भेटवस्तू घ्यावी.
जरा आगे जाने दो, गुड गर्ल्स। सर माझा नंबर सर ओके पाहत आहोत आणि ते आपल्या सर्वांच्या शिवनगर शाळेमध्ये आले आणि तेव्हा माझ्याबरोबर असलेले सगळे माझे गोपाळ वैद्य सर हा आमचा स्टाफ पिंपळे मॅडम तर गोगळे मॅडम आल्याबरोबर यांच्याबरोबर काम करताना दिवस कसे निघून गेले हे सुद्धा कळलं नाही. आपल्याकडे आपोआपच आपुलकीचं मैत्रीचं नातं निर्माण झालं, आदराचं नातं निर्माण झालं. आणि गावाबद्दल म्हणाल तर गावाने सतत सहकार्य केले. अजूनही कुठल्याही गोष्टीसाठी गावामध्ये जर विचारणा केली तर कुणाकडूनही कधीही वाईट शब्द ऐकायला मिळाला नाही. कायम सहकार्याची भावना या गावाची राहिली. म्हणजे ग्रामस्थ चांगले आहेत याचा अनुभव मला आज अजून जास्त आला की एवढ्या प्रमाणात ते इथं उपस्थित राहिले. आणि खरं तर मी कोणालाही वैयक्तिक आमंत्रण पाठवलेलं नव्हतं. माझी मुलं माझे विद्यार्थी सगळे स्वतः आलेले आहेत. एकाने दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितलं. जेव्हा या गावचे विद्यार्थी एवढे चांगले असतात याचा अर्थ गाववाले स्वतः खूप चांगले आहेत. म्हणजे मी चांगली आहे म्हणून हे लोक चांगले बोलले किंवा चांगले वागले असं नाही, ते स्वतःच खूप चांगले आहेत. म्हणून आता सकाळपासून लोकांनी म्हणाले की म्हणजे मॅडमचं काम खूप चांगलं आहे किंवा मॅडम खूप चांगले आहे. पण मी म्हणेल मी फक्त चांगली आहे म्हणून कोणीच मला चांगलं म्हणणार नाही. जेव्हा दुसरा माणूस, समोरचा माणूस व्यक्ती जेव्हा चांगला असतो तेव्हाच तो दुसऱ्याला चांगलं म्हणू शकतो. खरं तर मला माझ्या मिस्टरांबद्दल सांगायला खूप आवडेल. जसं आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचं त्यांचे पूजन करतो, त्याला क्रांतिज्योती म्हणून मान दिला आपण. तो फक्त महात्मा फुल्यांमुळे दिला. महात्मा फुल्यांनी त्यांना पुढे पाठबळ दिलं म्हणून त्या पुढे गेल्या. माझ्यासाठी मी फक्त 12वी शिकलेली होते. 2 मुलं, एकदा शिक्षण झालं, मुलं झाली की चूल आणि मूल एवढंच बाईचं आयुष्य असतं. पण माझ्या मिस्टरांनी त्यांनी माझं पूर्ण शिक्षण केलेलं आहे. माझं BEd करणं, नंतर त्याच्यानंतर माझी नोकरी, त्याच्यापुढे माझं ग्रॅज्युएशन करणं, हे सगळं शिक्षण मला त्यांच्या पाठबळामुळे मिळाले. त्यांची जर कधी साथ नसती तर मला कदाचित मी इथं उभीच नसते आज. म्हणजे त्यांची साथ जी आहे ते तेवढा महात्मा फुलेंना आपण आदर देतो तेवढाच माझ्या मनामध्ये त्यांच्यासाठी आदर आहे. अतिशय विस्फूर्तपणे काम करणारे शिक्षक आहेत. तिघीही जणी या तिघी पण एकमताने काम करणारे आहेत आणि तिघी पण आपल्या आपल्या वेगवेगळ्या कार्यामध्ये. आमची पल्लवी मॅडम म्हणाल उत्कृष्ट डान्स शिकवते. ज्योती मॅडम खूप छान त्यांचं गायन आहे, उत्तम गायन करतात. कमल मॅडम कायम काम करण्यामध्ये तत्पर असतात त्या आणि सगळ्यांना मदतही त्यांची असते. त्याच्यामुळे त्यांना मी हेच सांगेल, जसं तुम्ही आता काम इथे करताय तसंच तुम्ही करत राहा. म्हणजे त्यांना कुठलीही अडचण येणार नाही. आणि गाववाले तर कधीच असं करणार नाहीत की म्हणजे आता तुम्ही शाळेकडे लक्ष देणार नाही, कायम ते लक्ष देत राहणार. आम्ही दोघंही दिवसभर घराच्या बाहेर, तरीही माझ्या मुलांनी भावंड आहे थोडीशी मस्ती करणार ते केली त्यांनी, पण त्या दोघांनी आपली आपली उच्च शिक्षणं पूर्ण केली आणि आज दोघंही ते चांगल्या ठिकाणी उच्च पदावर काम करतात. याच्यासाठी मला नक्कीच त्यांचं खूप कौतुक करावं लागलं आणि त्यांचं मला आभार मानायचे की मी स्वप्न तर आम्ही दोघांनी पाहिली मुलांसाठी. त्यांची काही स्वप्न नव्हती, आम्ही दोघांनी स्वप्न पाहिली, पण मुलांनी आमची स्वप्न नक्की पूर्ण म्हणजे अगदी पूर्णपणे पूर्ण केली आहे. असं कुठलीच इच्छा राहिली नाही की आमची पूर्ण झाली नाही. आणि आता माझ्या भावंडांकडनं मला माझ्या बाहेरची माफी मागावी लागते. कारण खरंच आमचा संतोष म्हणाला, संतोष खरंच येते. मी कायम इतर सगळ्या शाळेमध्ये कधीच मी दुर्लक्ष केलं नाही. सासराचा कुठलाही कार्यक्रम असेल गेले नाही असं झालंच नाही. पण माहेरचा कार्यक्रम असेल ना तुम्ही करून घ्या, मी नंतर येईन. हे माझं नेहमीचं कारण काय जायचं मुलं सोडून किंवा हे असं जाणं मला प्रत्येक वेळेला जमलं नाही. पण मी आता नक्की प्रयत्न नाही आता मी नक्कीच तसंच वागणार आहे. जेव्हा माझ्या भावंडांकडे काही कार्यक्रम असेल किंवा जेव्हा माझी भावंड मला म्हणतील की ताई तू ये म्हणजे तू हवी आहेस, नक्कीच मी येईन तेव्हा तिथे. मी खरंच एवढा वेळ तुम्हाला कधीच देऊ शकले नाही. माझ्या बहिणीचे मिस्टर आता वागले, खरंच मी देऊ शकले नाही तिला वेळ. फार वाईट वाटलं मला त्या गोष्टीचं.
माझे शिक्षक बंधू आहेत. खरंच खूप आदर आणि प्रेम मिळाले मला त्यांच्याकडून. आणि ह्या तर माझ्या भगिनी आहेतच सगळ्या. माझ्या भगिनी कधी माझ्या मैत्रिणी झाल्या नकळत ते मला सुद्धा कळलं नाही. चला नेक्स्ट चला. 1.5 ते 2 वर्ष पुण्यात होतो आणि पुण्यात असतानाच आम्हाला आमचा चिरंजीवाचा जन्म झाला तिथे. आणि 1.5-2 वर्षानंतर आम्ही आग्र्याला गेलो. आग्र्याला गेल्यानंतर 1-1.5 वर्षात आम्हाला कन्यारत्न आता इथे प्रेसिडेंट होतं ते बाळ झालं आमचं. आणि आमच्या जीवनातल्या सगळ्यात वेगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही कदाचित असा गैरसमज करून देऊ नका की हा काहीतरी स्वतःचं किंवा मॅडमचं मोठेपणा सांगतोय. आम्ही फर्स्ट टू थर्ड स्टेप तुम्ही लोकांनी 2 नंबर 3 नंबर डायरेक्ट उडे घेतले असेल. आम्ही पहिल्यापासून म्हणजे आमचा प्रवास सायकलवर. ताजमहल बघायला आम्ही सायकलवर. माझा मुलगा पुढे बसायचा सायकलवर आणि त्याला असं वाटायचं कुठल्या तरी ब्रँडेड कारमध्ये बसून. आता ठीक आहे त्यानं हे केलंय सगळं, पण लहानपणाचं सांगतो सायकलवरनं आमचा प्रवास सुरू झाला. आणि ताजमहलला जेवायला म्हणजे 15-20 किंवा 2 महिने झाले सायकलवरती. माझी मुलगी आईच्या गोदमध्ये असायची, मुलगा माझा सायकलच्या पुढच्या कडेवर बसलेला असायचा. आणि आम्ही ताजमहलची सफर 2-3 महिन्यांना नक्की करायचो. त्याच्यानंतर आम्ही आलो कोलला. रिटायरमेंट झालं माझं 1991ला. कोलला आल्यानंतर 12x12चे 2 रूम, 3 भाऊ, दोघांची लग्न झालेली असं कुटुंब. 12x12च्या 2 रूममध्ये आम्ही राहतो. एक 2-3 वर्षानं माझा फ्लॅट तयार झाला. 1 2 व्हीलरवरनं आम्ही कारवरती आलो कुटुंबात. आणि असा आमचा प्रवास झाला. आणि कदम मॅडमचं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे हे